नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वनाथ तंबाके सर. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीतील युनिट 1.2 अँड्रोक्लिस अँड द लॉयन म्हणजेच अँड्रोक्लिस आणि सिंह या पाठाचे वाचन, त्याचं मराठीत भाषांतर आणि या पाठातील कठीण शब्दांचे शब्दार्थ आपण इथं पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, या पाठाकडे वळूयात. Androcles and the Lion. Long, long ago, there lived a kind, gentle, and courteous man called Androcles. खूप खूप वर्षापूर्वी अँड्रोक्लेस नावाचा एक दयाळू, प्रेमळ आणि विवेकी माणूस राहत होता. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. मात्र त्याचा मालक मात्र अतिशय दुष्ट होता. इन दोज डेज किंग्स नोबल्स अँड अदर वेल्दी मेन यूज्ड पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. त्या काळामध्ये राजे महाराजाचे आणि तत्सम श्रीमंत लोक गरीब लोकांना आपले गुलाम बनवून ठेवत असत. अँड अँड्रोक्लिस वॉज अ स्लेव. आणि अँड्रोक्लिस हा एक स्लेव म्हणजे गुलाम होता. द स्लेव्स वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. या गुलामांना त्यांचे मालक जबरदस्तीने कामाला झुंपत असत. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. त्यांचे मालक जे सांगणार ते सर्व कामं या गुलामांना करावं लागत असे. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. इवन व्हेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर्स दे कुड नॉट लिव्ह हिम. दे वेअर बॉन्ड बाय लॉज टू ओबे देअर मास्टर हावेवर विकेड ही माईट बी. या गुलामांना कोणतेही स्वातंत्र्य नव्हते, कोणतेही अधिकार नव्हते. अगदी मालक त्यांच्याशी गैरवर्तन करत जरी असले तरी त्यांना सोडता येत नसे. मालक कितीही क्रूरपणे वागला तरी त्यांची आज्ञा पाळणे हे या गुलामांच्यासाठी मात्र कायद्याने बंधनकारक होते. नेक्स्ट, अँड्रोक्लिस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विकेड मास्टर. अँड्रोक्लिसला मात्र त्याचा निर्दयी आणि निष्ठुर मालक अजिबातच आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार्वड हिज स्लेव्स अँड ऑफन विप्ड देम. त्याचा तो मालक गुलामांना उपाशी ठेवत असे आणि चापकाने फटकारे मारत असे. Androcles felt that even death was better than serving such a master. He kept looking out for a good opportunity. At the first chance he got, he escaped from the clutches of his cruel master. अँड्रोक्लिसला नेहमीच वाटत असे की अशा प्रकारच्या निर्दयी निष्ठुर मालकाची सेवा करण्यापेक्षा मरण ओढवलेले बरे. तो चांगल्या संधीची वाट पाहत असे. अखेर एकदा संधी मिळताच तो क्रूर मालकाच्या त्या कचाट्यातून सुटण्यामध्ये यशस्वी झाला. यापुढील तिसरा पॅरेग्राफ. नाव ऑल्दो अँड्रोक्लिस हॅड धस रन अवे ही वॉज नॉट अ कावर्ड. आता अँड्रोक्लिस जरी पळून गेला असला तरी तो भॅड नव्हता, भित्रा नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. तो जंगलामध्ये एका ठिकाणी विश्रांतीस थांबला होता. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट्स that roamed the forest. He did not mind that he had no roof over his head. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. मग आता अँड्रोक्लिस जंगलामध्ये आता लपून बसला. जंगलात फिरणाऱ्या श्वापदांचे त्याला मुळीच भय नव्हते. डोक्यावर छप्पर नाही याची त्याला मुळीच चिंता नव्हती. एखाद्या पक्षाप्रमाणे मर्जी होईल तिथे जायला आपण मुक्त आहोत याचा त्याला खूपच आनंद वाटत होता. या पुढील पॅरेग्राफ पाहूयात. वन डे ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लॉयन. एके दिवशी जंगलात फिरत असताना अचानकच एक सिंह त्याच्या समोर आला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन अँड फ्ली. त्याची पहिली प्रतिक्रिया अशी होती की आपण मागे फिरावं आणि पळून जावं. बट then he saw that the lion had not moved on seeing him. It neither growled nor roared. In fact, it looked at him pitilessly as if it was in great pain. पण त्याला बघून सिंह काही हल्ला नाही, गुरगुरला नाही किंवा त्याने डरकळी सुद्धा फोडली नाही. हे त्याच्या लक्षात आले. किंबहुना जणू तो वेदनेने केविलवाणे होत तो त्याच्याकडे पाहत होता. Androcles paused, then he moved very cautiously towards the lion, step by step. Androcles थोडा थांबला आणि एक एक पाऊल पुढे टाकीत तो अतिशय सावधपणे त्या सिंहाकडे जाऊ लागला. The lion moaned and whimpered, "Please help me," its eyes seemed to say. सिंह
कण्हत विवळत होता आणि त्याचे डोळे कृपया मला मदत करा अशी जणू याचनाच करत होता. When Androcles drew near, the lion lowered its head and began to lick its paw. जेव्हा अँड्रोक्लिस त्या सिंहाच्या जवळ पोचला तेव्हा सिंहाने त्याचे डोके खाली वळवले आणि आपला पंजा चाटायला सुरुवात केली. Then Androcles saw that the lion's paw was wounded, sore and swollen. तेव्हा अँड्रोक्लिसला कळाले की सिंहाच्या पंजाला जखम झाली होती आणि तो सुजलेला होता. On a closer look, Androcles noticed that a big thorn had pierced one of the lion's toes. So this is the cause of the lion's distress, thought Androcles. मग जेव्हा अँड्रोक्लिस अतिशय जवळ जाऊन पाहिला तेव्हा त्याला दिसले की एक प्रचंड मोठा काटा त्याच्या एका बोटात घुसलेला होता. सिंहाच्या वेदनेचे हे कारण आहे काय, असं तो स्वतःशीच पुटपुटला. Summoning up all the courage, Androcles stretched his hand slowly towards the injured paw. आपले सगळे धैर्य एकवटून अँड्रोक्लिसने आपला हात हळूच त्या जखमी पंजाकडे नेला. He was afraid that the lion would attack him if he touched the swollen paw, but the lion seemed to understand his good intention. अँड्रोक्लिसला वाटले की सिंहाच्या या दुखऱ्या पंजाला जर आपण हात लावला तर तो आपल्यावर हल्ला करेल की काय अशी त्याच्या मनात भीती वाटत होती, पण सिंहाला त्याचा उद्देश समजला असावा आणि तो शांत राहिला. या पुढील पॅरेग्राफ पेज नंबर 8. Androcles took the paw in his left hand. Deftly he pulled out the thorn. Then tearing a piece of his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. अँड्रोक्लिसने त्या सिंहाचा पंजा आपल्या डाव्या हातात घेतला, अतिशय शिताफीने आणि हुशारीने त्यातला काटा ओढून काढला आणि आपल्या अंगावरच्या कपड्याचा एक तुकडा फाडून त्याची पट्टी त्या दयाळू मनुष्याने सिंहाच्या जखमी पंजावर बांधली. आणि काय आश्चर्य, जणू कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या सिंहाने या अँड्रोक्लिसचा हात चाटला. Androcles remained with the lion till it could walk again. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. त्या सिंहाला पुन्हा चालता येईपर्यंत अँड्रोक्लस त्याच्याजवळच राहिला. तो जंगलात जाऊन शिकार करणार आणि या असहाय्य सिंहाबरोबर आपले अन्न वाटून खाणार. Every day he would clean and dress the lion's wound. Soon the lion was able to move about. Many times it followed Androcles wherever he went. Androcles रोजच त्या सिंहाची जखम स्वच्छ करून त्याला मलमपट्टी करत असे. लवकरच सिंह हिंडू फिरू लागला आणि बरेचदा अँड्रोक्लेस जिथे जिथे जाणार तिथे तिथं सिंहसुद्धा त्याच्या पाठोपाठ येणार. In the meanwhile, Androcles' master had complained to the authorities that his slave Androcles had run away. Soldiers were sent in all directions to capture Androcles. त्या दरम्यानच्या काळामध्ये अँड्रोक्लिसच्या मालकाने आपला गुलाम पळून गेल्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्याकडे केली. अँड्रोक्लिसला पकडून आणण्यासाठी सर्व दिशांना सैनिक पाठवले गेले. They searched for him high and low, but couldn't find him. At last they came to the forest where Androcles lived. हे सगळे सैनिक या अँड्रोक्लेसची कसून शोध घेतला, पण त्या लोकांना त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही. अखेरीस अँड्रोक्लिस राहत होता त्या जंगलामध्ये ते आले. It so happened that Androcles had gone out alone that day while the lion rested near the cave. Both of them fell into the hands of the soldiers. The soldiers took them back to the city. They put Androcles in the chains in a prison. The lion was caged. असे झाले की त्या दिवशी अँड्रोक्लिस एकटाच बाहेर गेला होता आणि सिंह गुहापाशी विश्रांती घेत होता. त्यामुळे ते दोघेही सैनिकांच्या तावडीत सापडले. सैनिक त्यांना घेऊन शहरात परतले. त्यांनी अँड्रोक्लिसला साखळीने बांधून तुरुंगात डांबले आणि सिंहाला पिंजऱ्यात कोंडले. In those days, people who were found to be guilty of a serious crime were fed to wild beasts as punishment. Running away from one's master was a very serious crime at that time. Therefore, Androcles too was to be thrown to the wild beasts. त्या काळामध्ये अशी एक प्रथा होती की गंभीर गुन्हा केलेल्या माणसाला शिक्षा म्हणून जंगली श्वापदांच्या तोंडी दिले जाई.
आपल्या मालकांपासून पळून जाणे हा अतिशय गंभीर गुन्हा समजला जात असे. त्यामुळे अँड्रोक्लिसला सुद्धा जंगली प्राण्यांच्या तोंडी देण्यात येणार होते. On the appointed day, the emperor arrived at the circus and took his place. The crowds cheered loudly. The trumpeters blew the trumpet, and Androcles was brought into the arena. His chains were unbound. He felt weak and dismayed. He was certain that this was the last day of his life. मग ठरलेल्या दिवशी राजा सर्कशीच्या स्थळी आला आणि आपल्या सिंहासनावर जाऊन बसला. उपस्थित समुदायांचे एकच जल्लोष केला. तुतारी वादकांनी रणशिंग फुंकलं आणि अँड्रोक्लिसला रिंगणात आणण्यात आले. त्याच्या साखळ्या सोडवण्यात आल्या. तो अशक्त आणि दुःखी कष्टी दिसत होता. आता हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे याची त्याला खात्री पटली होती. ॲट द अपोजिट एंड द गेट वॉज रेज्ड अँड द फ्युरेसियस लॉयन वॉज रिलीज्ड इन टू द अरेना. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फिरोसियस. Androcles was filled with fear, but he put up a brave front. विरुद्ध बाजूचा दरवाजा उघडण्यात आला आणि तेथून क्रूर भयंकर अशा सिंहाला रिंगणात सोडण्यात आले. त्याला अनेक दिवस उपाशी ठेवल्यामुळे तो अतिशय चिडलेला वाटत होता. भीतीने अँड्रोक्लिसला ग्रासून टाकले होते, मात्र तरीही त्याने धैर्य सोडले नाही. The lion saw Androcles and rushed towards him, bounding and roaring, but suddenly it stopped in its track. Then it moved slowly forward. All its rage seemed to have melted. Androcles saw these two. Each friend recognized one another. अँड्रोक्लिसला पाहता क्षणीच सिंह गुरगुरत त्याच्याकडे वेगाने झेपावला, पण अचानक तो थबकला आणि अतिशय सावकाशपणे पुढे जाऊ लागला. त्याचा सगळा आवेश आणि आक्रमकता नाहीशी झाली. अँड्रोक्लिसनेही त्याला पाहिले आणि दोघा मित्रांची एकमेकांना ओळख पटली. To everyone's amazement, the lion bounded towards Androcles again, but when it reached him, it began to purr and rub its nose against him. Androcles hugged the lion. He wept with relief and joy. तो सिंह पुन्हा अँड्रोक्लिसकडे झेपावला आणि त्याच्याजवळ पोहोचल्यावर गुरगुरत आपले नाक त्याच्या अंगाला घासू लागला. हे पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. अँड्रोक्लिसने सिंहाला मिठी मारली आणि तो अतिशय मोकळेपणाने आणि आनंदाने रडू लागला. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच्ड दिस टेंडर साइट इन ग्रेट वंडर. पीपल बिगॅन टू cheer Androcles and asked for his release. The emperor asked Androcles to explain the lion's strange behavior. त्या ठिकाणी जमा झालेल्या राजासकट सर्व प्रेक्षक हे दृश्य अचंबित होऊन पाहत होते. लोक अँड्रोक्लिसच्या नावाचा गजर करू लागले आणि त्याची सुटका करण्याची मागणी करू लागली. राजाने सिंहाच्या या विलक्षण वर्तनाबद्दल अँड्रोक्लिसला विचारले. When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between man and beasts. He ordered that Androcles should be set free. He would no longer be a slave. संपूर्ण हकीकत ऐकल्यानंतर राजा देखील मनुष्य आणि प्राण्यांमधील या अनोख्या कृतज्ञता व मैत्रीच्या नात्याने भारावून गेला. त्याने अँड्रोक्लिसची सुटका करण्याचे आदेश दिले. आता यापुढे तो गुलाम राहणार नव्हता. When the emperor asked Androcles what other reward he would like, Androcles replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. राजाने अँड्रोक्लिसला विचारले आणखी कोणते इनाम हवे आहे. तेव्हा अँड्रोक्लिस म्हणाला की त्याला स्वतःसाठी काहीही नकोय, परंतु सिंहाला मुक्त करावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लाईव्ह अ फ्री लाईफ. आणि अशा रीतीने दोघेही मित्र मुक्त आयुष्य जगण्यासाठी जंगलात परत गेले.